मोठे एक वाक्य सांगू का, मोठ्याशी दुश्मनी करण्यात सुद्धा कीर्ती आहे. हो, रावणानं बायको पळवली पण देवाचीच, काय होईन ती होईल. हो, दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची. आणि आयुष्यात 3 वाक्य कधी ध्यानात ठेवायचं महाराज. आयुष्यात 3 माणसांपासून कधी सावधान राहायचं. 1 मित्र, 2 पाहुणे रावळे आणि 3 भाऊबंद. भाऊबंद तर असे खपा खप मारायला पाहिजे महाराज, तुमची बी आमची बी. जिवंतपणी नीट जगून देते नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खा ना मग, जुनी माणसं घरचीच 5 पोरं का होऊन द्यायची. नको बा कोणला, राम राम आपली स्टोरी. 1 मित्र, कीर्तन संपल्या प्रत्येकानं आपले मित्र तपासायचे आणि त्याला सांगायचे तू इन माझी शेवटची भेट, परत आपली गाडी घ्यायची नाही. तो म्हणला मी तुझ्या गाडी आलो, पायी ये तिकडे, आपल्या गाडीवर यायचं नाही. तुम्हाला माणुसकी उडत गेली, माणुसकी नाही महाराज. आज 70% लोकांचं जर आयुष्य कोणामुळे बरबाद झालं असेल, मित्र. 1 काही म्हणा ना, तुम्ही तर बोलायचेच बंद झाले डायरेक्ट. 1 मित्र बोला पटकन. आपल्याला प्यायली कोण शिकवली? मित्रांनी. आपल्याला ढाबा कोण दाखवला? मित्रांनी. आपल्याला गोवा कोण खायला लावला? मित्रांनी. आपल्याला वाईट मार्गाला घेऊन गेलो कोण? मित्र. आणि आज आपल्या जमिनीला गिराईक आणलं कोणी? मित्रांनी. मित्र असावा, मित्र गायक असावा, मित्र वादक असावा, मित्र कीर्तनकार असावा, मित्र व्यापारी असावा, किमान मित्र नीतीबाज तरी असावा. मित्र असावा पण 4 गोष्टीचं कल्याण करणारा असावा, नाही तर नसावाच. अभ्यास कर म्हणणारा मित्र असावा. अभ्यास करून कोणचं भलं झालंय, असं मित्र नसावा. तुम्हाला एक मोठ्यांचं उदाहरण सांगतो. मोबाईल मध्ये घेऊन जा आणि रोज ऐकत जा. आणि आपलीच माणसं आपल्या आयुष्यात किती धोकादायक आहेत एवढंच ऐका. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. 4,30,000. 80,000 बायका होत्या. 1,00,000 पोरं होते. 1,25,000 नातू होते. 1,25,000 पंत होते. अशी 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. आणि रावणाची पुरी लंका सोन्याची होती. पुरी लंका. रावणाचं किरकोळ श्रीमंत नव्हतं ते. पद संस्था काढून श्रीमंत नव्हतं झाले ते गामण श्रीमंत होतं. आपल्याकडे काय, आपल्याकडे 2च अंगठे तरी पंक्तीत बोट पिढीत आहे. भातवाड मटकीवाड, भाटवाड मटकीवाड. एकाच्या बोटात 2 अंगठ्या होत्या. आणि ते बाजारात एका बाई पुढे जाऊनच उभं राहिलं. कांदे कशी दिले, टमाटे कशी दिले, कांदे कशी दिले, टमाटे. त्या बाईनं लागले ह्याला कोणता रोग झालाय. तिच्या पायात 2 जोडे होते सोन्याचे. ती म्हणली कांदे 3 रुपये, बटाटे 4 रुपये. कांदे 3 रुपये. अहो जे पिशी टाकून गेलं तर अजून आलं नाही. आणि काय आपल्याकडं काय, म्हाताऱ्याच्या बोटात अंगठी होती. मात्र वेळेला यांनी बोट कापून घेतलं म्हाताऱ्याचं. आणि काय आपल्याकडे 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. पण ऐका महाराज, रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता. इंद्रजित म्हणजे त्यानं 14 वेळा इंद्राला धरून आणलं होतं. 14 वेळा इंद्राला हरवलं होतं. आणि रावण त्याच्याच जीवावर जास्त उड्या मारत होता महाराज मुलाच्या. आणि इंद्रजित कसा मरेल हे फक्त त्याच्या चुलत्याला माहित होतं. म्हणून चुलता होता तो त्याचा. चुलता म्हणजे बापाचा भाऊ आणि आज्याचा पर्या. ओढून सांगितलं म्हणजे बरं. बिभीषणाला माहित होतं महाराज, इंद्रजित जर मरत नाही तर रावण मरत नाही. आणि रावण जर मरत नाही तर भाऊबंदकीत मजा काय. आपल्या भावानं आपण संगच गाडी घेतली याच्यात काय मजा आहे. त्याची धाडकली पाहिजे ना आपली वाचली पाहिजे. बिभीषणाला माहित होतं महाराज इंद्रजित कसा मरेल. बिभीषण रामाकडे गेला आणि बिभीषणानं रामाला सांगितलं तुमच्या खानदानीत तुम्हाला रावण मारत नाही, तुम्हाला इंद्रजित मारावं लागेल. वाजू नका विडाला. बिभीषणाला रामाला सांगितलं तुमच्या खानदानीत तुम्हाला रावण मारत नाही, तुम्हाला इंद्रजित मारावं लागेल. इंद्रजित जर मेला तरच रावण मरेल. म्हणजे चुलत्यानं मिटिंग घेतली पुतण्या मारायची. आणि मीटिंग धाब्यावर नाही झाली. मीटिंग चकना चुकणारा सर्व खांड खोंड खाऊन नाही झाली. मीटिंग डोळे उघडे ठेवून झाली. फक्त बिभीषणानं रामाला सांगितलं तुम्ही बाकीच्यांना जसं मारता तसं इंद्रजिताला मारू नका. इंद्रजिताच्या हातात इतकी ताकद आहे महाराज, जर इंद्रजिताच्या हातात बाण धनुष्य आलं आणि त्यानं जर बाण लावलं धनुष्याला समोरचा मेलाच म्हणून समजायचं. फक्त तुम्ही त्याच्या हातात बाण येता कामा नये असं मारा. इंद्रजितानं पाठीमागं भातामध्ये हात घातला महाराज
आणि भात्यातून बाण काढणार, सुसू करीत बाण आला आणि इंद्रजिताचा कोपऱ्यापासून हात उडाला, युद्धातून उडाला तर लंकेत जाऊन पडला. धाप असा आवाज आला हाताचा. इंद्रजिताची बायको बाहेर आली महाराज. रावणाची सून पतिव्रत होती महाराज. तिनं तो तुटलेला हात ओळखला आणि तिने सांगितलं, जिने इंद्र हरवला होता त्याचा हात उडवायची डेअरिंग केली कोणी? तिच्या बापानच केली. कोणा केली? बापच होता तिचा लक्ष्मण. मग हे पाहुणे रावळे असेच आहे. तो तुटलेला हात हल्ला महाराज, हल्ला. इंद्रजिताच्या बायकोनं त्या तुटलेल्या हातामध्ये पेन दिला महाराज. तर त्या तुटलेल्या हातानं लिहिलं, तुझ्या माहेरच्यांनी माझा घात केला. काय बोलायचंय महाराज? त्या तुटलेल्या हाताने लिहिलं आणि तो तुटलेला हात घेऊन सुलोचना रावणाकडे गेली. महाराज, आयुष्यात रावण कधीच रडला नव्हता, हो कधीच रडला नव्हता. पण त्या दिवशी रावण डसडसा रडला महाराज. माझा तर्रावान मुलगा गेला. त्या दिवशी माझं मरण जवळ आलं. रडला महाराज रावण. रावणाची सून समोर आली आणि सुनानं सांगितलं, सासरे बुवा, जिने माझ्या नवऱ्याचा हात उडवला त्याचा बदला घ्यायला जायचं. रावणासारखा सरळ माणूस नव्हता महाराज. रावणानं सांगितलं जा, पण ही मधली दरबार आहे ती माणसं लय नालायक असते महाराज. याने सांगितलं, अरे तू विद्वान कशाचा? तू ही सून विधवा आहे, तू रामाकडे पाठवू राहिला. रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली, मग बायको आणून देईन, तुझी सून घेऊन जाय. ही मधली माणसं लय नालायक असते महाराज. तर तू काय करशील? त्यावेळेला रावणाचं वाक्य आहे महाराज, ज्या राज्यात रामासारखा राजा आहे आणि लक्ष्मणासारखा भाऊ आहे, त्या राज्यात स्त्रीवरती अन्याय होणार नाही याची गॅरंटी मला आहे. बस, शत्रूला सुद्धा चांगला म्हणणारा रावण, पण त्याच्याच भावानं त्याचा पोऱ्या मारायला मीटिंग घेतली. याच्यावर घरी गेल्यावर निवांत विचार करा. आणि मग रावणाची बायको समोर आली आणि तिने सांगितलं, का हो मंदोदरी? आणि मग तिने सांगितलं, का हो तुम्ही तर लय विद्वान आहे, तुम्ही तर लय वेदाच्या गप्पा सांगता. मग तुम्ही सीतेला पळून आल्यावर तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही? त्या वेळेला रावणाचे डोळे पाणवले महाराज, डोळ्याची कळवळी झाली आणि रावणानं सांगितलं, मंदोदरे तुला ऐकायचं ना, मी सीतेकडून माझी इच्छा का पूर्ण करून घेतली नाही? तुला ऐकायचंय ना मंदोदरे? ऐक मंडोदरी, मी माझी इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही? मी ज्या वेळेला सीतेला पळून देण्यासाठी मी जेव्हा कोसव्याचं रूप घेऊन सीतेच्या झोपडी समोर गेलो ना, तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो, माय भिक्षा वाडा. आणि मी खानदान असल्यामुळं माझी लंका जळली तरी चालेल, पण माय शब्दाला धोका देणार नाही. याला रावण. जळाली लंका, पण माय शब्दाला धोका दिला नाही. ध्यानात ठेवा. जळाली महाराज लंका, पण माई शब्दाला धोका दिला नाही. आणि इथून पुढे जर कोणी म्हणलं ना हा रावणासारखा आहे, कान फोडलं बाई. अहो, रावणासारखा सरळ माणूस नव्हता महाराज. शिवाय एकादशी करणारा रावण होता. कुठवर आलं तर आपलं ध्यानात ठेवा. धर्माला 4 अंग आहेत. 1 दया, 2 तप. तप करा, दया करा आणि धर्म पाळा. याला चांगलं दाखवा, यानं चांगलं ऐका. आयुष्य थोडं बोगसगिरी करू नका. काही माणसांचं बरंच म्हणणं आहे, मेल्यावर कोणाला पाहिला, संपत्ती मापात कमवा. मेल्यावर कोणाला पाहिला, संपत्ती मापात कमाव. एकच पोरग आहे तुम्हाला, एवढी इस्टेटीचं काय करायचं? येडे का? नुसतं कमीतच राहिला, सांभाळतो का वा? अहो, रस्त्याच्या कडेला भिकारी वरत आहे, कुत्र्याची कळवून झालं तर उठाना. याच्या बांगल्यात नुसतं मारला, उडी मारली, उठला वा, उडा बंब भोपळा. संडासात बॅटरी लावीन, बाथरूम मध्ये बॅटरी लावीन, तिची सावली पण मागं सरकवतो, तिचीच पडलं जी नेम खाली मेलं दे काय. बंगलेवाल्याची गाडी पुढे भिकारी गेला आणि भिकारी म्हणला, भिक्षा आडव. बंगलेवाला म्हणला, अरे कान पाड फोडीन. तो भिकारी म्हणला, अय मी असाच होतो, तू तरी कानफाड फोडीत हो म्हण मी पोत्यात घालून भिकारी आणत होतो. आता माझे हे दिवस आले, हे तुला सांगाय आलो, सावध होय. शरीर नश्वर आहे, संपत्ती नश्वर आहे, प्रेम नश्वर आहे, भगवंत शाश्वत आहे. आणि या जगात फक्त देवच सत्य आहे. माझा सत्य तोच सत्य, तू सत्य तू